हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। खूप म्हणजे खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे। तर याला काय काय लागतं आणि याला कसं बनवायचं ते भी बघूया। तर मी इथे 8 ब्रेड घेतलेला आहे। 8 ब्रेड घेतल्यावर ब्रेडला कट करावा लागेल, पूर्णपणे नाही कट करायचं आहे। तर याचा जो बाजू आहे त्याला कट करायचा आहे। तर चारू बाजूनी मी इथे कट करत आहे, बघू शकता। जास्त कट नाही करायचा आहे। तर चारों बाजूनी कट करून झाल्यानंतर ब्रेडला साइडमध्ये ठेवूया। तुम्ही जे कट केलेला भाग आहे तुम्ही त्याचे ब्रेड क्रम्स बनवू शकता किंवा चहामध्ये वगैरे खाऊ शकता। आता इथे सगळे ब्रेड कापून घेतलेला आहे आणि दोन ब्रेड मध्ये इथे ठेवलेला आहे। दोन ब्रेड ठेवल्यावर मी ते याच्यावर एक प्लेट ठेवते। प्लेट ठेवून मी इथे ब्रेडला कट करणार आहे, कापून घेणार आहे परत एकदा, ताकी मी ते राउंड शेपमध्ये ब्रेड यावं म्हणून मी ते राउंड शेपमध्ये कट करून घेते। गोलाकारमध्ये तुम्ही बघू शकता। चाकूने कसा कापून घेते ते। कापून घेतल्यावर प्लेटला आपण साइडमध्ये ठेवूया। आज आपण इथे ब्रेडचा पिझ्झा बनवणार आहोत। खूप टेस्टी आणि सिंपल बनवू शकता तुम्ही घरातच। बाहेरचं खाण्याऐवजी तुम्ही घरातच बनवू शकता। तुम्ही बघू शकता मी ते राउंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही उरलेले ब्रेडचे पण तुम्ही पिझ्झा वगैरे बनवू शकता, कुठलाही स्नॅक्स पण बनवू शकता। तर मी ते सगळे ब्रेडला कट करून घेतल्यावर इसे साइडमध्ये ठेवूया। तर तुम्ही बघू शकता 8ही ब्रेड मी इथे कट करून घेतलेला आहे। याला साइडमध्ये ठेवल्यावर मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅन हलकासा आपण गरम करून घेऊया, जास्त नाही, थोडासा गरम करून घेतल्यावर ब्रेडला पण आपण थोडासा क्रंचीनेस बनवूया। बघू शकता मी ते एकदम लो फ्लेममध्ये ठेवून, गॅस फ्लेम लो मध्ये आहे आणि ब्रेडला मी ते सेकून घेत आहे। तुम्ही बघू शकता तुम्ही थोडासा क्रंचीनेस येत आहे। तर ब्रेड हलकासा गरम झाल्यावर तुम्ही इसे काढू शकता। तो पॅन मध्ये किती बसतात तेवढेच ठेवून तुम्ही याला गरम करू घेऊया। इथं तेल या किंवा बटर वगैरे लावायचं काही जरूरत नाही तुम्हाला, इथं तसंच त्याला गरम करून घेऊ शकता। आता सगळे ब्रेड पण असंच गरम करून घेऊया, गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता इथं हलकासा गोल्डन ब्राउन कलर पण येत आहे। तर मी ते सगळे ब्रेडला एक एक करून गरम करून घेत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडता असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आता सगळे ब्रेड गरम झालेला आहे। त्याला ब्रेडला आपण थोडंसं थंड होईपर्यंत साइडमध्ये काढून ठेवूया। तोपर्यंत एक दुसरा पॅन घेऊया। पॅनमध्ये इथे मी बटर पेपर ठेवत आहे। बटर पेपर ठेवल्यावर जे आपण ब्रेड गरम करून घेतलेला आहे याला तसंच सेट करूया, जसे हे राउंड शेपमध्ये यावं तसं सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी तसंच सेट करून घेत आहे। तर मी मैदाचं वगैरे यूज करून पिझ्झा नाही बनवायचा आहे तुम्हाला। घरातच तुम्ही हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा ब्रेडचा यूज करून बनवू शकता। आता ये एक लेयर तयार झालेला आहे। याच्यावर मी इथं टोमॅटो केचप ॲड करती हूँ। थोडासा आपण केचप घालूया। अगर तुमच्यापाशी थोडासा पिझ्झा सॉस वगैरे असेल तर तुम्ही पिझ्झा सॉस पण लावू शकता, नसेल तर टोमॅटो केचप सगळ्यांच्या घरी असते, कारण आजकाल मुलं सॉस वगैरे जास्त खातात म्हणून सगळ्यांच्या घरी असते। आता इथं आपण चीज पण घालूया। आज आपण इथे 2 लेयरचे पिझ्झा बनवणार आहोत। तर मी ते अमूल चीज घेतलेला आहे, क्यूबचं। तुम्ही कुठलाही चीज यूज करू शकता, कुठलाही ब्रँडचा पण। आणि थोडंसं आपण इथे ऑरिगॅनो पण घालूया, असेल तर घाला, नाही तर स्किप पण करू शकता। आता इथं आपण दुसरा लेयर पण ठेवूया, वरचा टॉप लेयर। तर तुम्ही बघू शकता की किती सिंपल आणि इझी आहे ना घरातच पिझ्झा बनवायचं। तर इथं मी हलकासा वरचं लेयर पण ठेवून घेते। ठेवून घेतल्यावर याला पण थोडासा आपण हलकासा सॉस लावूया। तुम्ही पाहिजे तर इथे शेजवान चटणी पण लावू शकता, मेयोनीज पण लावू शकता। तुम्ही ह्याला पिझ्झा सँडविच पण बनवू शकता। तर इथे मी कांदा, टमाटो आणि कॅप्सिकम जे तुमच्या घरात टॉपिंग्स आहे तुम्ही इथे घालू शकता। तर मी ते कांद्याला बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही स्लाइसमध्ये पण कट करू शकता। आता थोडंसं इथं शिमला मिरची पण घालूया, कॅप्सिकम याला पण मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे। आणि टोमॅटो पण घेतलेला आहे, त्याला पण मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे। आणि ते थोडंसं तुम्ही पाहिजे असेल तर स्वीट कॉर्न पण घालू शकता।
मी ते बॉईल करून घेतलेले स्वीट कॉर्न घेतलेला आहे. असेल तर घाला, नसेल तर स्किप पण करू शकता. जेवढं पाहिजे तुम्ही इथं घालू शकता तेवढे. जास्त भाजीपाला घातल्यावर पण छान लागत नाही, तुम्ही असंच बनवू शकता. आता घातल्यावर इथं मी चीज स्लाइस घेतलेला आहे, तर स्लाइस पण घालू शकता, नाहीतर क्यूब पण घालू शकता, नाहीतर मोझरेला चीज पण घालू शकता. जे घरात तुमच्या अवेलेबल आहे ते चीज आपण इथं ॲड करू शकता. आणि थोडंसं परत मी इथं ऑरिगॅनो घालत आहे आणि इथं थोडंसं चिली फ्लेक्स पण घालूया. तर हे ऑलरेडी माझ्यापाशी होते सगळे, तर मार्केटमध्ये इझिली ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मिळू शकतात. थोडंसं मुलांना बनवायचं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स जो आहे ते तुम्ही स्किप करू शकता. आता ह्याला मी इथे गॅसवर ठेवत आहे. एकदम लो फ्लेम पर ठेवून ह्याला बेक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर ओव्हनमध्ये पण बेक करू शकता. तर तुम्ही बघू शकता चीज मेल्ट होपर्यंत मी त्याला बेक करून घेतलेला आहे. छानपैकी हा आमचा असा ब्रेड पिझ्झा रेडी झालेला आहे. किती टेस्टी आणि किती मस्त वाटायला आहे ना, किती छान दिसायला पिझ्झा आमचा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा, ताकी असलेही मजेदार व्हिडिओ तुम्हाला भेटेल. पिझ्झा तर खूप टेस्टी बनलेला आहे आणि खूप यमी पण आहे. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच प्रकारचे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार.